एकूण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये तसा गेल्या म्हणजे आज सकाळी 6 वाजेच्या पूर्वीच्या 48 तासामध्ये जवळपास 200 mm पाऊस पडला आणि आज सकाळी 6 वाजतापासूनच्या 6 ते 8 तासात 170 mm पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे। त्यामुळे प्रचंड पाऊस आहे। याच्यामध्ये चेंबूर भागात सर्वाधिक 177 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। यावेळेस विशेष जो काही पावसाचा जोर आपल्याला दिसतोय तो शहर भाग आणि पूर्वी उपनगर म्हणजे ईस्टर्न सबर्ब्स ज्याला म्हणतो त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला दिसतोय। एकूण 14 ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे, ज्यापैकी 2च ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबवावं लागलं, बाकी ठिकाणचा ट्रॅफिक चाललेला आहे। अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेला आहे, पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही। ट्रेन्सचं देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत, पण पावसाच्या जोरामुळे किंवा काही गोष्टींमुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे। काही ठिकाणी त्या थांबून काही वेळाने पुढे गेलेल्या आहेत, त्यामुळे ट्रेन्स ज्या आहेत त्या सगळ्या लेट चाललेल्या आहेत। काही ना काही प्रमाणात ट्रेन्स आता लेट आहेत। मात्र ही एक महत्वाची गोष्ट आहे की ट्रेन्स पूर्णपणे या कुठेही थांबलेल्या नाहीत। साधारणपणे डॉपलरनी जी काही माहिती आतापर्यंत आपल्याकडे आली आहे तर मुंबईमध्ये पुढचे 10 ते 12 तास अतिशय पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे। रेड अलर्ट देखील मुंबईला मिळालेला आहे। आज आपण सकाळचं सत्र तर नव्हतं, पण दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि मंत्रालयात वगैरे देखील आपण हे सांगतोय की दुपारी लवकर 4 वाजेनंतर लोकांना निघून जायची परवानगी जी आहे ती आपण या ठिकाणी देतो आहोत। कारण ही जशी जशी इंटेन्सिटी वाढेल तसं तसं लोकांना किंवा कर्मचाऱ्यांनाही जाण्याकरता अडचणी होतील। आज संध्याकाळी 6-6:30 नंतर हाय टाईड आहे किंवा त्या ठिकाणी साधारण 3 मीटरच्या लाटा असतील। उद्या 4 मीटर पर्यंत लाटा ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत। त्यामुळे हा जो काही भरतीचा काळ आहे त्या काळामध्ये लोकांनीही काळजी घेतली पाहिजे। अनेक वेळा लाटा पाहण्याच्या नादामध्ये लोक अडचणीमध्ये येतात, त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आज संध्याकाळी 6 नंतर आणि उद्या या 3 मीटर आणि 4 मीटरच्या लाटा या त्या ठिकाणी असतील। त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, त्यामुळे समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावं लागेल। तर त्याही प्रकारची पूर्ण व्यवस्था पंपिंगची ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे। आणि आज संध्याकाळी डॉपलरमधनं आणि इतर सगळ्या सोर्सेसमधनं जे काही अलर्ट्स येतील त्याच्या आधारावर उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीनं बीएमसीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं हे घोषित केलं जाईल।